गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मदत फाउंडेशन चाकण अध्यात्माच्या गोष्टी करते, पण ही स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन नाही। इथं कोणीही कोणाचा गुरु नाही आणि कोणीही कोणाचा शिष्य नाही। मदत फाउंडेशन चाकण ही एक NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, आणि आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी जगाला प्रेरित करते। कुणासाठी आहे? सर्वांसाठी आहे। यारे यारे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू। पण हिचा बेस जो आहे तो स्पिरिच्युअलच आहे। सद्गुरूने दिलेला ज्ञानरूपी वारसा, आत्मोन्नती आणि विश्व शांतीचा वारसा चालवण्याचा विडा या ऑर्गनायझेशनने उचललेला आहे। कोणतीच गोष्ट सोडायची गरज नाही। अध्यात्मात रिपू आहेत, रिपू, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद हे षड रिपू आहेत, षड रिपू। यांचा त्याग केला पाहिजे। मदत फाउंडेशन चाकण म्हणतं कुठल्याही गोष्टीचा त्याग करू नका, कारण आता कोणाला त्याग करायचं म्हटलं की थंडी वाजून येते। त्याग करायचं म्हटलं हे सोडून द्यावं लागेल। साधं कोणाला सांगितलं ना की तुम्हाला माळ घालावी लागेल, मटण खाणं सोडून द्यावं लागेल, लगेच थंडी वाजून येते। बायकोने नवऱ्याला सांगितलं तर नवरा म्हणतो तू घाल, मला तर दर रविवारी लागतं। जर गोड तर आवडत नाही मग खावं तरी काय, असे म्हणणारे महाभाग आहेत। आणि म्हणून मदत फाउंडेशन काय म्हणतं, काहीही सोडू नका। जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे षडरिपू आहेत आणि स्पिरिच्युअल प्रोग्रेस म्हणजे आत्मोन्नतीसाठी ते बाधक आहेत असं अध्यात्मशास्त्र सांगतं। आणि मदत फाउंडेशन काय म्हणतं, जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा। तुम्हाला सोडायची आवश्यकता नाही, पण मदत फाउंडेशनचं एक कंपल्शन आहे, ते म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालायला लागेल। साधना, सेवा, सत्संग करायलाच लागेल। नो एक्सक्यूज फॉर दॅट। जो व्यक्ती, जी व्यक्ती मदत फाउंडेशन चाकणशी जोडली गेलेली आहे तिने चैतन्याच्या मार्गावर चालणं अपेक्षित आहे। चैतन्याचा मार्ग म्हणजे सकाळी साधना, दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सद्ग्रंथांचं वाचन म्हणजे सत्संग। ग्रंथ हेच गुरु। आपो दीप भव। स्वतःचा दीप बनून स्वतःच्या चैतन्याचा मार्ग स्वतः प्रदर्शित करा। आपोआपच तुमच्या अंतःकरणातला दीप प्रज्वलितच आहे, त्याचा प्रकाश सर्व दूर पसरू द्या। अंधारात जगू नका, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा मार्ग आहे। इथं काहीच सोडायची गरज नाही। कारण सोडायचं म्हटलं, त्याग करायचा म्हटला की सामान्य व्यक्तीला थंडी वाजून येते। म्हणून काहीच सोडू नका। कारण काम नसेल तर प्रजोत्पादन कसं होणार, क्रोध नसेल तर ऍडमिनिस्ट्रेशन कसं होणार। म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक असल्यात तरी याच्यावर विवेकाचा अंकुश असावा। अनियंत्रित काम म्हणजे व्यभिचार आणि अनियंत्रित क्रोध म्हणजे कार्याची असफलता।
जिथं क्रोध आहे, क्रोध इज लिटिल मॅडनेस, अँगर इज मॅडनेस. त्या वेळापुरतं, त्या काळापुरतं जेव्हा राग येतो, त्या काळापुरती आपली बुद्धी काम करू शकत नाही. आणि म्हणून क्रोधात जेव्हा असाल तेव्हा कोणाला वचन देऊ नका. क्रोधात आणि रागात जेव्हा असेल तेव्हा कोणताच निर्णय घेऊ नका. मग या क्रोधावर नियंत्रण कसं मिळवावं? आपल्या सद विवेक बुद्धीने, क्षमाशीलतेने. आपल्याला राग केव्हा येतो याचा विचार करून बघा. जर एखादा मंत्री संत्री असेल आणि तो आपल्या समोर आला तर आपल्याला त्याच्यावर राग येईल का? नाही. आपण राग पण केव्हा करतो? समोरचा व्यक्ती पाहून पाहतो. आमच्या आयराणीत एक म्हण आहे, हलकी वळांग पाहून लोक पाय देतात. हलकी वळांग पाहूनच लोक पाय देतात. म्हणजे क्रोध केव्हा येतो? नवऱ्याला बायकोचा क्रोध येतो. छोटी आहे ना बिचारी, बायकोला तिच्या पोरांवर क्रोध येतो. फटाफट फटाफट गालात ठेवून देते. नवऱ्याचा राग पोरांवर काढते. बरोबर की नाही? जो आपल्या खाली असेल, आपल्या पदाने प्रतिष्ठेने जो आपल्या खाली असेल, तो थोडा चुकला की लगेच आपल्याला राग येतो. संघात संघायते कामः, कामात क्रोध भज्जायते. संघात संघायते कामः म्हणजे काय? तुमचा संघ कसा आहे त्याच्याने तुमच्यात काम उत्पन्न होतो. बघा तुम्ही 17-18 वर्षाचे पोरं काय गप्पा मारतात. अनलेस प्रूव्ड अदरवाइज ते अपोजिट सेक्स बद्दल गप्पा मारत असतात. त्यांच्यात अनलेस प्रूव्ड अदरवाइज त्यांच्यात फक्त अपोजिट सेक्स बद्दलच चर्चा चालू असतात. का? संघात संघायते कामः. आणि ज्यावेळेस हा काम अपूर्ण राहतो, काही कारणानुसार पूर्ण होत नाही. समजा एखाद्याचा राग आला आणि मला राग काढता आला नाही का त्याची गाठ तयार होऊन जाते आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरात त्याची गाठ तयार होऊन जाते. आणि मग तो राग आपण गिळून घेतला, तो गिळून घेतलेला राग आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेवर परिणाम करतो. तो कुठेतरी असा ज्वालामुखी कसा धगधगत राहतो, भुडुक 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 असा करून तो निघतो. आणि कधी कधी तर जास्त तुम्ही राग दाबून ठेवला, काम दाबून ठेवला तर तुम्हाला वेड लागण्याची सुद्धा वेळ येऊ शकते, असं सायन्स सांगतं, असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून नैसर्गिक गोष्टींचं दमन करू नका. त्या नैसर्गिक गोष्टींकडे नैसर्गिक रीतीने जशा आहेत तशा स्वीकारा. जशा आहेत तशा स्वीकारा. तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला क्षमाशीलतेचा वळण लावा, जेणेकरून जेव्हा क्रोध उठेल तो योग्य ठिकाणी, योग्य जागेवर उठलेला आहे की नाही याची सद विवेक बुद्धी तुमच्यात जागृत असावी. आणि म्हणून काही कारणाने जर कुणावर रागावलात तर अवश्य विचार करा क्षणभर. आणि सायंटिफिकली त्याचा तोडगा असा आहे, 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90. तुम्ही बघाल ज्यावेळेस तुम्ही असे रिव्हर्स आकडे मोजायला लागाल त्यावेळेस ऑटोमॅटिकच तुमचा राग शांत झालेला आहे. 100चं टार्गेट ठेवलेलं आहे, पण मला गॅरंटी आहे 100 पर्यंत तुम्ही यायच्या आतच तुमचा राग पूर्ण विरून गेलेला असेल. क्रोधावर नियंत्रण मिळवण्याचा हा सायंटिफिक तोडगा आहे, अतिशय शास्त्रोक्त तोडगा आहे. जे लोक आध्यात्मिक असतील त्यांना मी सजेस्ट करेल की राम 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 म्हणा. अखंड नामस्मरण करा. राधे 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 राधे, कृष्ण 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 कृष्ण, शिव 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 शिव,
जो जो भाव असेल, ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल, नामस्मरण करा, नामस्मरण करा. नाम आणि नामीमध्ये भिन्नता नाही. आपोआपच तुमचा क्रोध शांत होईल. आपोआपच तुमचा क्रोध शांत होईल आणि मग सद विवेक बुद्धी जागृत होईल. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की राग करणं, जर रागावणं चुकीचं तुम्हाला वाटत असेल तर आपोआपच तुम्ही शांत व्हाल की नाही, माझीच चूक आहे, रागावणं ही माझीच चूक आहे. आणि जिथं रागावणं आवश्यक आहे, जिथं रागावणं आवश्यक आहे, अशा ठिकाणी रागावल्याशिवाय काम होतं की नाही होतं याचा मार्ग तुम्हाला सापडेल. संघात संघायते कामा, कामात क्रोध बचायते. दोघही गोष्टी आवश्यक आहेत. किंबहुना प्रगतीसाठी ईर्ष्या सुद्धा आवश्यक आहे. तुमच्या अंगात ईर्ष्या नसेल तर तुम्ही कोणाशीच कॉम्पिटिशन करणार नाहीत, आणि कॉम्पिटिशन केली नाही, स्पर्धा झाली नाही तर प्रगती कशी होणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, पण त्यांच्यावर विवेकाचा अंकुश असावा, त्याच्यावर नियंत्रण असावं. मनाप्रमाणे निरंकुश जगणं मदत फाउंडेशनला मान्य नाही. विवेकाचा अंकुश ठेवून मनाचा बॉस बनून मनावर अधिराज्य गाजवण्याचा सल्ला मदत फाउंडेशन चाकण तुम्हाला देतं. मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे हो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले. तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना. मनाचा बॉस बनून जगा, मनाचा दास बनून नव्हे. मनाचे दास कोण आहेत? अरे भले ते मंत्री संत्री असतील, पण मनाचा दास बनून कुणाशी तरी व्यभिचार केला, कुठेतरी मोहामध्ये अडकून मोठा भ्रष्टाचार केला. काय उपयोग आहे यांचा? काय उपयोग आहे? कितीही मोठे राजकारणी असतील, पण त्यांचा जर त्यांच्या मनावर नियंत्रण नसेल, मनावर अंकुश नसेल तर व्यभिचार घडणार, खून घडणार, भ्रष्टाचार घडणार. मदत फाउंडेशनला हे अपेक्षित नाही. मदत फाउंडेशनला असे राज्यकर्ते निर्माण करायचे आहेत जे त्यांच्या मनाचे दास नाही, मनाचे बॉस बनून जगतील आणि या समाजाला एका विश्वशांतीच्या चैतन्याच्या मार्गावर घेऊन जातील. असे राजकारणी, असे धूर्त व्यक्तिमत्व मदत फाउंडेशनच्या माध्यमातून तयार व्हावेत. जैशाची व्हावे तैसे, धटाची व्हावे धट, आणि नाठाळाच्या माथी हानावी काठी. हा तुकोबारायांचा जो अभंग आहे तो नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही, तो आत्मसात करून कर्तृत्ववान भारत देश आणि कर्तृत्ववान समाजाची रचना व्हावी, जो विश्व शांतीसाठी, आत्मोन्नती करून विश्व शांतीसाठी पथ प्रदर्शित करेल. प्रत्येकाने, मदत फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हा संकल्प केला पाहिजे की मी साधना, सेवा, सत्संगाच्या म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चालून माझा आत्मविवेक, सद विवेक बुद्धी जागृत ठेवून मनाचा दास बनून जगणार नाही, मनाचा बॉस बनून जगेल. आणि जेवढी शक्ती त्या विधात्याने मला दिलेली आहे, पुरुषार्थाने मला माझ्या आयुष्यात समृद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. पुरुषार्थाने माझ्या या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त झाली पाहिजे, मनाला शांतता प्राप्त झाली पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात मला आनंद प्राप्त झाला पाहिजे, जो खंडित नसेल, तो
चित आनंद असेल तो परम आनंद असेल. असा परम आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजचा सत्संग आपण इथं थांबवत आहोत. श्री गुरुदेव दत्त.